नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचपूरमधून. तर आज सकाळी आहे आपली तिसरी फीडिंग. दुसरा उपवास उठल्यानंतर आज तिसरी फीडिंग आहे. तर आज आपण यांना फीडिंग एक तर त्या बाजूने देऊ शकतो किंवा त्यानंतर या बाजूने देऊ शकतो. म्हणजे एका वेळेस आपण एका टायमाला त्यावेळेस या बाजूनं फीडिंग करायची, दुसऱ्या वेळेस या बाजूने फीडिंग करायची. म्हणजे अळ्याला एक सारखा पाला भेटत असतो, जेणेकरून व्हेरिएशन वगैरे होत नाही. एकदा शेंड्याचा पाला, एकदा बुडाचा पाला असं प्रत्येक बाजूला आपण फीडिंग करायची असते, जेणेकरून अळ्या एकसारख्या राहतील. आणि त्यानंतर आपण फीडिंग कशी करायची ते सांगणार आहे. फीडिंग एक-एक फांदी यावरती टाकायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये आपल्या अळ्यांची कंडिशन बघू शकता. सकाळचे 8 वाजलेले आहे. आपला रात्रीतून सगळ्या अळ्यांनी पाला पूर्णपणे खाऊन घेतलेला आहे या पद्धतीनं. टेम्परेचर पण आपलं 26.9 आहे. नक्कीच फायदा होतोय. मरकुरी वगैरे लावलाय ना आपण शेडमध्ये, तर नक्कीच फायदा होतोय. तर आपण पूर्णपणे हे कड्याचे जे आपण शेड नेट वगैरे लावलेले आहे, ते आता वर करून घ्यायचं, जेणेकरून व्हेंटिलेशन होईल शेडमध्ये पूर्णपणे. आजची आपल्या अळ्यांची कंडिशन अशी आहे, याप्रमाणे आहे. आणि यावरती आपल्याला तिसरी फीडिंग करायची आहे.